आगामी काळामध्ये आता 40+ क्रिकेट हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मावळ हा संघ 40+ मध्ये आपल्याला नक्कीच आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि जे कोणी 40+ झालेले आहेत, जे कोणी खेळण्यासाठी इच्छुक आहेत, ते आनंद चव्हाण यांची संपर्क साधा. दोन्ही टीम्स आपला एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या, कारण आपला एक एक प्रतिनिधी हा महत्वाचा असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस बघायचं यावेळेस आलोक पहिला चेंडू घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवरती तानाजी काकडेचा कडक प्रहार व्ही शेप मध्ये खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये चौकार. आनंद आपण पाहतोय नक्कीच आनंद सर, ज्या प्रकारचे स्ट्रोक तानाजी काकडे आज सलामीसाठी आले. तानाजी आणि शुभम काळोखे ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना बोला तयार, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे होता. मैदानामध्ये बघायचं आहे या सीझन मध्ये मला वाटतं आडलेच्या मैदानावरती चॅम्पियन असणारा संघ सुपरस्टार तळेगावचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला एकाच मैदानावरती कित्येक वर्ष एकत्रित सराव करतायत, आज एकमेकांच्या विरोधात आहेत. अनेक वेळा एकमेकांची ताकद आजमावलेली आहे, अनेक वेळा एकमेकांना पराभवाची धूळ चारलेली आहे, अनेक वेळा एकमेकांना आसमान दाखवलेलं आहे. आज मात्र गाठ पडली आहे स्वर्गीय सुरेशना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये. एकमेकांची ताकद, एकमेकांची कमतरता, एकमेकांची कमजोर बाजू काय आहे या संघांना ती सांगायची गरज नाहीये. त्यामुळे एक चांगली टक्कर, एक चांगली फाईट आलोक पुंगशे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आला, परंतु त्यानंतर 2 चेंडू डॉटही टाकलेत आलोकने. फोर्थ विकेट पुण्यात आलोक तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं, जागा बनवायचा प्रयत्न होता, परंतु अपीलही होताना पाहायला मिळाली. अपील मध्ये नाही विकेट किपरचा विश्वास नाही, विकेट किपरची अपील, गोलंदाजाची अपील नव्हती, परंतु 30 यार्ड सर्कल मधल्या सगळ्या खेळाडूंनी तो जल्लोष केला. डॉट बॉल. संघाचं दाखवले किती स्थिर आहे, 4 धावा स्कोरबोर्ड वरती. आनंद सर, हा बॅटल फार पाहण्याजोगा होणार आहे, कारण दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात मोठ्या ताकदीनिशी आदळताना बघायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस मोठा स्ट्रोक व्ही शेप मध्ये शंभू आहे आणि शंभू कडून चुकी नाही तर सुट्टी मिळत नाही. विकेट होईल पतन. पहिला फलंदाज तानाजी काकडे बाद. तर याच्याकडे आपण बघतोय मैदानामध्ये जबरदस्त मॅच आपल्याला बघायची आहे. तळेगाव ट्रॅकर्स, तळेगाव अर्थात अमोल शेटकारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगावने त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय सुपरस्टार तळेगाव. हा बॅटल मैदानाच्या मध्ये आहे.
चांगला बॉल पाहिला जो मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जरूर आम्ही पाहतोय नवीन बॅटर्स आलेत ऋषी काळे, परंतु तळेगाव ट्रॅकर्स टीम तानाजी भाऊ अजूनही 12th मॅन इकडे आलेला नाहीये. पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे विनंती असेल 12th मॅन इकडे पाठवून द्या, ही विनंती असणार आहे. पहिले षटक म्हणजे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती जे समाप्त झाले, पहिल्या षटकाची सांगता होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सन्माननीय सन्माननीय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीमला आम्ही पाहतोय बॅटिंग करत असताना एक गडी बाद झालाय. धावफलकावरती 4 धावा आल्यात. षटक क्रमांक जे दुसरं जे सुरू होईल आणि दुसऱ्या षटकाला जसा नक्कीच स्टार्टअप मिळेल, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजाला. आपण पाहतोय दुसरं षटक सुरू होण्याच्या आधी जर या ठिकाणी तुमचा खेळाडू व्यासपीठावरती नसेल तर ते पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय आणि आपण पाहतोय चांगला बॉल. हो अक्षय आलेत आणि इथे शुभम काळोखेच्या इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्याने बैठक स्ट्रोक खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कनेक्ट इथे कुठेतरी होत असताना पाहायला मिळालं नाहीये. चेंडू सरळ इष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. विकेट आली आहे दुसऱ्या क्रमांकाची. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट देण्याची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अक्षय. टप्प्याचा बॉल होता तिथे पॉइंटच्या डोक्यावर तर चेंडूला खेळून तर काढला. एक बॉल बघता बघता निघून देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड खूप वेगवान. 4 रन चौकार. आपण पाहतोय नवीन बॅटर्स आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. प्रणव वेगडे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहायला गेलं तर आघाडीची जोडी एका बाजूने पाहिली. तानाजी बाद झाले, त्यानंतर पाहायला गेले तर शुभम काळोखे देखील लवकरात लवकर माघारी गेले. नवीन बॅटर्स प्रणव यावेळेस देखील चांगला बॉल चांगला फटका पाहायला मिळाला. टायमिंग देखील तितकाच जोरदार पाहायला मिळते, परंतु बॉल पडला आणि सरळ पडला नव्हे तर सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आदळलाय. अमरजी साडे सर सांगताय हा आलेला एक A1 क्वालिटीचा प्रणव बेगडे यांचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं कित्येकदा एकमेकांच्या सातत्यानं सरावामध्ये 100% समोर आलेत आणि विजय देखील मिळवलेला आहे. म्हणजे सरावामध्ये दोन्ही टीम एकमेकांवरती जर वरचढ करीत असाल तरी बरोबरी केव्हा होते, जेव्हा आपण पाहतो एखादा दुसरा वेळेस जर पाहायला गेलं सराव परीक्षा ठीक आहे, परंतु जेव्हा बोर्डाची परीक्षेमध्ये आपण फेल होतो वर्ष वाया जातं. आता तसंच गत आहे इथे. जर तुम्ही इथे फेल ठरलात, जर पराजय झालात ना, तर तुम्हाला 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. टीम दोन्ही टीम आपण पाहतोय चांगला बॉल खोलवड्याचा चेंडू पाहतोय बुंद्यामध्ये टाकण्याचा लॉंग ऑफ म्हणजे खेळला गेला. वाह. तिकडे आपण पाहतोय शंभू यांना शंभू कुडेकर. नक्कीच आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय आणि धावपलकावरती 16 षटक क्रमांक जे दुसरं सुरू आहे. अक्षय आले असं वाटलं होतं की पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर नंतरचे चेंडू आणखीन विकेट येणार की काय की डॉट येणार, परंतु तिथून जर विचार केला मित्रांनो तर आपण पाहतो एक चौकार आला, एक षटकार आला, त्यानंतर दुहेरी धाव आली. ऋषी काळे हे नाव नक्कीच त्या मावळ तालुक्यासाठी काही नवीन नाहीये मित्रांनो आणि या संघासाठी देखील. हो यावेळेस इथे देखील चांगला फटका तर टॅप केला जरूर हवेमध्ये. ओ दरम्यान प्रयत्न पाहायला मिळाला त्या ठिकाणी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवी पाटील कॅप्टन. नक्कीच कॅप्टनची भूमिका कशा असते ना,
या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतात रवी पाटील यांना आम्ही पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं गेलं ना तर आपण पाहतो षटक क्रमांक जे दुसरं सुरू असताना 18 धावाच्या धावबलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघर्षाला झालेली सुरुवात. यावेळेस देखील चांगला चेंडू परंतु इथे काय चेंडू गाप माता निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आलेला एक आणखीन एक दर्जेदार 4 रन चौकार. थँक्यू डीजे मास्टर. सुंदर मैदान आपण पाहतोय. सर्व डिओडी डेपो मित्रांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. मनोज दाभाडे यांच्यावरती आमच्या दादांवरती नितांत प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी काल अगदी पूर्ण दिवसभर एखाद्या 8 ताशीय प्रमाणे या ठिकाणी प्रत्येकाने सढळ हाताने मदत केली. त्या तिथी मान्यवरांचं मित्रपरिवाराचं मनापासून धन्यवाद व्यक्त. अगदी धन्यवाद व्यक्त होणार नाही एवढं मोलाचं सहकार्य करणारे आमचे सर्व सहकारी मित्र सवंगडी तुमचं देखील स्वागत आहे. खंडू दादा गाडी थोडीशी बाजूला घेता का खंडू दादा. गाडी थोडीशी बाजूला घ्या खंडू दादा. रिफ्लेक्शन होतोय प्लीज विनंती असणार आहे. आपण मैदानाच्या मध्ये जाणार आहोत. जर पाहायला गेलं तर इकडनं आपण पाहूया कशा रीतीने आता मात्र शैलेंद्र आखलं जाईल ना हे देखील पाहायचं. कित्येकदा सातत्यानं एका मैदानावरती सराव करतात आणि सरावामध्ये पराभवाची धूळ तर चाललेली आहे. प्रणव भेगडेने ऋषी काळे फटकेबाजी करत असेल सरावामध्ये. आता त्याला खेळायचंय कोणाच्या विरोधामध्ये तर आपण पाहतोय एका बाजूनं सुपरस्टार 11 तळेगाव दाभाडे या टीमनं नक्कीच त्यांचा जो आनंद होता ना आम्ही एखाद्या दुसऱ्याची स्टोरी बघितली स्टेटसला पाहिलं. चांगला बॉल हो तिथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागतंय गोलंदाजी मार्क वरती आलोक पोंक्षे यांना. नक्कीच जे तुमचं काही रील्स बनवणं तुमचं काही एन्जॉय होतं ना पावसामध्ये ट्रॉफी हातामध्ये तर नंतर कॅप्टननं जे जे काही आपण पाहिलं रेक केलं ना ते एकदम बेस्ट होतं. हो यावेळेस देखील बन्नाट वेगेने टाकलेला चेंडू परंतु इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ऋषी काळे नाव मात्र या मावळ तालुक्यासाठी आता चर्चेचं बनणार आहे. नक्कीच आपण पाहतोय नुकतंच ज्यांचा शुभागमन होतोय सन्माननीय सागरदादा भसे असेल आणि देहू परिसरामध्ये आपल्या नावाचा डंक पेटवणारे सन्माननीय सागरदादा काळोखे उद्योजक व्यक्तिमत्व उपस्थित होतात. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण पाहतोय ऋषी काळे. जरी आपण पाहायला गेलं तर नक्कीच अलीकडच्या कालावधीमध्ये ट्रेंडिंग ऋषी म्हणून आता त्याला ओळखलं जात आहे. हो यावेळेस देखील बिगिट करण्याच्या नादामध्ये होते. दरम्यान इथे जर पाहिलं गेलं ना तर बॅटच्या थोडंसं खालील चेंडू लागतो आणि एक सिंगल मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं गेले तर तुम्ही इंस्टावरती देखील तशी मिनी व्लॉग पाहू शकता. असं ऋषी काय आहे मित्रांनो. अगदी छोटंसं कुटुंब आणि त्या छोट्याशा कुटुंबामधनं रोज अथंग परिश्रम कष्ट मेहनत करत थोडासा आपल्या प्रेमासाठी म्हणजे आपल्या आवडीसाठी काढलेला वेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटसाठी तो पुन्हा एकदा मैदानावरती येतोय. त्याचं नाव ऋषी काळे. हो यावेळेस प्रणव बेगडे यांच्यासाठी चेंडू होता फटका तर सुरेख बॉल आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं लांबच लांब षटकार. डीजे मास्टर मनापासून धन्यवाद. आपण पाहिलं देहू परिसरामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित नियोजित केल्या जातात असं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सागरदादा भसे सागरदादा काळोखे ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये एक घर केलेलं आहे. चांगला बॉल इथे मात्र बुंद्यात टाकला प्रणवला. तिथे मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न त्याने दाखवला परंतु अलगदरीत्यानं तिथे मात्र चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू डॉट होलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे तिसरं सुरू असताना 29 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स 29 धावाच्या धावबलकावरती आहेत. आणि नक्कीच आपण पाहतो मित्रांनो
आणि इथे आपण पाहतोय जे पारितोषिक लागणार होतं त्याच्या आधीच कुठेतरी माघारी इथे पावलांनी जाईल प्रणव भेगडे बाद विकेट. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच नवीन बॅटर्स भूषण सहानी याही खेळाडूने मावळ तालुक्यामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलेला आहे. परंतु कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच झाला पण पाहतो खेळत असताना तोच भूषण साहनी या पर्वामध्ये कसा असणार ना हे देखील बघायचंय. गतवर्षीचं पर्व पाहिलं तळेगाव ट्रायकर्सने आपल्या नावाच्या अनेक ट्रॉफ्या त्या ठिकाणी कोरल्या गेल्या. परंतु आता जर पाहिलं गेलं ना तर इकडनं आम्ही पाहतोय या सीझनचा चॅम्पियन म्हणून पहिलाच जी काही स्पर्धा पहिलीच सुरू असताना नक्कीच देवरोड परिसरामध्ये दुसरी होती ती पहिली होती आडले गावची. आणि त्या आडले गावच्या परिसरामध्ये एका बाजूने आपण पाहतोय सुपरस्टार 11 तिथे मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे पटकवलं गेलं आणि त्याप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा पाहतोय त्यांना या मैदानावरती खेळत असताना. परंतु गाठ कशी पडली आहे पहा ना, वेळ कशी कोणाची येईल हे सांगता येत नाही. दोन्ही तळेगावातल्याच टीम आहेत आणि दोघांच्या एकमेकांच्या विरोधामध्ये आता जे इथे युद्ध लढलं जातंय. परंतु जेव्हा युद्धामध्ये थोडीशी चलबिचल होईल ना, थोडीशी आपण जर ॲग्रेसिव्ह झालं ना, एखादा दुसरा खेळाडू जर आपण पाहायला गेलं ना, विनायक साळुंके येतात. म्हणजे कित्येकदा आम्ही विनायक साळुंके यांना देखील पाहिलेलं आहे या टीममध्ये खेळत असताना. नक्कीच आपण पाहायला गेलं या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे सन्माननीय सागरदादा काळोखे आणि सन्माननीय सागरदादा भसे यांचा आयोजक कमिटीच्या वतीनं एक प्रेमाचा गोड असा सन्मान संपन्न केला जातोय. सन्माननीय मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय मनोज दादा दाभाडे यांच्या उपस्थितीमध्ये आपण दोन्ही मान्यवरांचा सन्मान संपन्न करतोय. आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुलाचं सहकार्य केलंय या स्पर्धेचे सर्व प्रवीणदादा शिंदे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मान संपन्न करतोय. मनापासून धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा पाहिलं गेलं विनायक साळुंकेची चर्चा जरूर सुरू होती. कित्येकदा पाहिलं गेलं माळवाडी गावामधनं माळवाडीच्या टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. त्यानंतर इंदोरीची टीम गाजवली. त्यानंतर आपण पाहतो आता सुपरस्टार 11 म्हणजे नक्कीच आता ज्या ठिकाणी तो गेलाय ना त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलंय. नक्कीच आपण पाहतोय विनायक साळुंकेला. म्हणजे जर दोघांमध्ये चुरस जर वाढली ना तर आपण पाहणार आहोत. नक्कीच अशा रीतीने पूर्ण टीमची बांधणी करत आपण पाहतोय सुपरस्टार 11 टीम. महाराष्ट्र पोलीस नक्कीच आपण पाहतोय संदीपजी गाडीलकर साहेबांना त्यांचं देखील स्वागत आहे. भरपूर योगदान आणि चांगलं योगदान राहिलेलं आहे संघासाठी. हो चांगला बॉल होता सन्मानपूर्वक त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आणि तिथे आपण पाहतोय भूषण सानीकडे ते कौशल्य आहे. कित्येकदा जर आपण एकमेकांच्या समोर जर सराव करतो ना मग त्याला आपला बॉल कुठे पडणार रिलीज कुठे होणार आहे ना कुठे कोणत्या वेळेस टर्न होणार हे चांगलं माहीत असतं. आता दोघांमध्ये युद्ध आहे परंतु युद्ध तळेगाव मध्ये देखील आहे. परंतु इथे जिंकणार कोण आहे तर क्रिकेट. हो यावेळेस पाहायला गेले तर थोडासा हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल झपकन निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो डॉट येताना पाहायला मिळालाय. जरूर तळेगाव टीमनं सुपरस्टार तळेगाव टीमनं मनामध्ये ठेवलेला आहे हा सीझन आम्हाला गाजवायचा आहे. गाजून नव्हे तर दणादून आमच्या नावाने इथे चर्चा करायची आहे डंका पेटवायचा आहे जरूर. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कमी नाहीये भूषण सानी. आणि आपण पाहतोय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीम कडे भूषण साहनी इथे मैदानात मध्ये काय करणार हे देखील बघायचंय. चांगला बॉल चांगला फटका आउट ऑफ द पार्क. भूषण साहनी ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे धन्यवाद. आपण पाहतोय आता मात्र भूषण सानीची बॅट बोललीये
आणि इकडनं विनायक साळुंकेवरती वसूल केले 7 धाव्यांसाठी षटकार. शेवटचा बॉल होता, थोडीशी रूम बनवत जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑन दिशेमध्ये चेंडू जातोय, अक्षय बॉल वरती येतोय, फेकी केली जाईल विनायक साळुंके यांच्या हातामध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. चार षटकांचा खेळ संपला जाईल. 37 आल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 बॉल अजूनही बाकी आहे. किती धावा घेईल ऋषिक काळे आणि इकडनं भूषण सानी, तोपर्यंत ऐकूयात डीजे मास्टरच्या ब्रेकच्या नंतर. थँक्यू. यानंतर जी मॅच होणार आहे, चला विनंती असेल छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट यांच्या विरोधामध्ये श्री अष्टविनायक विजयन क्रिकेट क्लब देहूरोड, म्हणजे एक मॅच क्रमांक 1 विजेता, मॅच क्रमांक 3 विजेता. प्रताप पाटील आलेत. दरम्यान पाटलांची पाटीलगिरी आपण पाहणारच आहोत नक्कीच. दरम्यान इथे चांगल्या रीतीने चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय अडवल्या जातोय. संदीपजी गाडीलकर साहेबांना पाहतोय आणि नक्कीच फेकी देखील अफलातून होती. दरम्यान प्रताप पाटील यांच्या हातामध्ये चेंडू परफेक्ट विसावत नाहीये. इथे विचार जर केला ना, आता चेंडू अशा रीतीनं सोडून देता कामा नाहीये, कारण इथे एक एक धाव महत्वाची आहे. कारण समोरची टीम आपल्या सातत्याने सरावामध्ये आहे, कारण एखादी मोठी स्पर्धा खेळतायत ना. भूषण साहनी याच्याकडे खूप वैशिष्ट्य आहे, खूप कौशल्यपूर्ण ओळख त्याची राहिलेली आहे. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. परंतु जर विचार केला, आज भूषण सानीला या मैदानावरती खेळत असताना मी पाहतोय. हो बॅकफुटला गेलेत, पंच केलाय. हो काय फटका आहे पॉइंटच्या डोक्यावरनं. अमरजी साठे सर सांगत असेल भूषण सानी इज द मॅन. एक ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू डिझाईन. आपण पाहतोय भूषण ज्याप्रमाणे बॅकला आला, पॉइंटला त्याने नक्कीच निशाणा साधला आणि पॉइंटच्या डोक्यावरनं एक दर्जेदार फटका दाखवलाय. म्हणजे सहजरित्या त्याने तो बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं पाठवलाय. असं कौशल्य असणं देखील महत्वाची बाब आहे. षटक क्रमांक 5 जे सुरू आहे, गोलंदाजी मार्कवरती प्रताप पाटील यांना मी पाहतोय. म्हणजे धावा दोन्ही बाजूने होणार आहे. दोनही तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. बॅकफुटला जायत इथं आपण पाहिलं गेलं तर खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यात टाकून दिला होता. हो तिथे मात्र आपण पाहिलं गेलं चेंडू हातामध्ये विसावत नाहीये. जर थोडंसं ग्रास जास्त आहे, त्यामुळे चेंडूचा वेग थोडा कमी झाला आणि आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि ते 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरसवलं जात आहे. 47 धावा ज्या धावबलकावरती सन्माननीय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीमला मी पाहतोय. ऋषिक काळेला तुम्ही पाहतायत, परंतु आज त्याची बॅटिंग देखील होणं गरजेचं आहे. टीमनं त्याला संधी दिली आहे. हो यावेळेस फटका तर सुरेख आहे. फटका फसलाय जरूर आणि हा बॉल जाईल शंभू कुडेकर यांच्या हातामध्ये. पडले झडले आणि जिंकण्यासाठी लढतायत. विकेट आली आहे मोठी. भूषण सानी आउट. आणि नक्कीच बॅटर्स माघारी जात आहेत. 47 आहेत. चौथा धक्का बसला गेलाय. चला नवीन बॅटर्स घाई करा, वेळ वाचवा. अंबास तुम्ही देखील वेळेकडे पाहत चालायचं. नक्कीच आपण पाहणार आहोत बॅटर्स. रस्त्यावरती गाडी कोणाची आहे प्लीज थोडीशी विनंती असेल. दादा मिलिटरी एरियामध्ये आहे, थोडीशी आतमध्ये दाबा. तुम्हाला चेअर्स भरपूर ठेवलेल्या आहेत. रस्त्यावरती काही गाडी लावू नका प्लीज, विनंती आहे. वारंवार इकडनं मिलिटरीच्या मोठमोठ्या कार जात असतात, त्यामुळे आपल्यामुळे एखाद्याला त्रास नको याची तुम्ही नोंद घ्या. धन्यवाद दादा. तर आपण पाहतो नवीन फलंदाज यश बेगडे. वयाने लहान आहे परंतु शरीरयष्टी भरभक्कम आहे. पाहूया काय करणार.
हो लोअर फुल टॉस. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. यशच्या मनामध्ये जरूर लड्डू फुटला असेल, परंतु इथे मात्र असं म्हणावं लागेल बाल बाल बच गे. नक्कीच जरूर बचावले असतील, कारण हा बॉल तितका सोपाही नव्हता आणि तितका अवघडही नव्हता. आपण पाहतोय प्रताप पाटील यांना मी पाहतोय या षटकातील शेवटचा बॉल आहे. इथे नक्कीच आपण थोडस रणामध्ये अडथळा जरूर त्या ठिकाणी पाहायला गेले तर पावसानं माती पूर्ण त्या बाजूच ओढून नेली आहे आणि तिकडं आपण पाहतोय थोडस खडसर पण आपल्याला जाणवतोय. ओ यावेळेस पाहिलं गेलं तर भन्नाट वेगानं बॅट जरूर आधीच गेली आहे. टाटा वाय बाय करत चेंडू विसावतोय सरळ इष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटकाची होईल समाप्ती. 5 षटकं संपली आहे. 47 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीमला आम्ही पाहतोय. तर इकडनं आता पाहूया कशा रीतीनं 6वं षटक हाताळलं जाईल. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येतात विनायक साळुंके. वैयक्तिक आपण पाहतोय सांघिक 6वं वैयक्तिक पाहिलं गेलं तर दुसरा आहे. विनायकनं आपल्या नावाचा डंका चांगलाच ठेवलेला आहे. रशी काळे लावली त्यांनी देखील. फलंदाज बाद. थँक्यू डेज धन्यवाद. आपण पाहतोय चला बॅटिंग करणारी टीम आपण पाहायला गेले तर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जेडी जन्मंजय दातार, श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देवरोड टीमचे कॅप्टन आणि छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट टीमचे कॅप्टन. एक डाव संपत आलेला आहे मित्रांनो. टॉस करण्यासाठी कॅप्टनला लगेच पाठवून द्या. चांगला बॉल होता दरम्यान. इथे जर पाहिलं गेलं ना फटका देखील तितका सुंदर पाहायला मिळतोय. वाह सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय शंभू यांचं. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती आता पाहिले गेले तर 49 धावाच्या धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू दरम्यान धावबाची संधी. तू ये मी येतो, मी येतो तू ये, तू ये मी येतो. दोघांचंही कॉल मिस कॉल थोडस दोघे बंबल होताना पाहायला मिळाले. तारांबळ उडाली दोघांची. दोघं तिसरं येऊ की नको राहिले जागेवरती. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद यश बेगडे. थँक्यू डीजे धन्यवाद. दीपक येत आहेत. नक्कीच आपण पाहायला गेलं तर व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आम्हाला लावली जाते महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सातत्याने पाहायला गेले तर असं म्हटलं जातं संकटकाळी धावून येतात त्यांना तर महाराष्ट्र पोलीस म्हणतात. आणि आमचे लाडके महाराष्ट्र पोलीस अंजनराव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहेत. साहेबांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. कॅप्टन आलेत का तर विनंती असेल चला. छत्रपती शिवबा वॉरियर्स टीम कमशेट शेवटचा बुकर आहे. कॅप्टन लवकर पाठवून द्या. डीबी सर चला लवकर. चांगला बॉल चांगला वेग पाहायला मिळाला विनायक साळुंके यांच्याकडे. आणि इथे जर पाहिलं गेलं ना तर 51 धावा अर्धशतकी झाली आहे. सन्माननीय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रायकर्स टीमची.
फुल टॉस एंड होता. दरम्यान तिथे फटका देखील तितका सुंदर आहे. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली आहे. फेकी देखील बहरदार. धावबाची संधी आणि इकडनं तारांबळ सुरू आहे. पंचाकडे अपील. आशिष दादा सांगत असेल हा विकेट आहे. फलंदाज बाद. सागरदादा काळोखे आणि सागरदादा भसे उद्योजक व्यक्तिमत्वांना विनंती करतो आपण या व्यासपीठाच्या समोर टॉस संपन्न केला जाईल. नाणं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर दोन्ही कॅप्टन आलेत तर या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय. पहिला डाव पहिली इनिंग या ठिकाणी संपली गेली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 52 बनवल्यात. 53 धाव्यांची गरज आहे. 7 गडी बाद झालेत. ऐकूयात एक छोट्याशा डीजे ब्रेक नंतर कशा रीतीने केली जाईल. इथे मात्र एका डावाची कालपट कहाणी नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूने सन्माननीय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स टीम आता लढा देईल गोलंदाजी माध्यमातून, तर सुपरस्टार 11 तळेगाव दाभाडे टीम एका बाजूने लढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कसं युद्ध रचलं जाईल ना हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. परंतु जर इथे विचार केला ना तर दोन्ही टीमनं एक डिसिप्लिन क्रिकेट जे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. आपण पाहतोय पुन्हा एकदा आमचं सर्व डेवडी डेपो मित्र परिवार एका ताकदीने आणि एका मैत्रीपूर्ण सर्व जोमाने उपस्थित होत आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि पाहिले गेले तर छत्रपती शुभ वॉरियर्स कामशेट टीमनं टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं गेलं ना तर अगदी काल नव्हे तर जशी स्पर्धेची चाहूल लागली ना, मित्र कसा असावा, मित्र वनव्यासारखा असावा, जिवलग मित्र आणि आपल्याला नेहमी संकट काळामध्ये धावून येतात ना असे मित्र असतात. सन्माननीय मयूर भाऊ बेगडे असतील, महेश भाऊ शिंदे असेल, विजू भाऊ कुंभार असेल, आशिष भाऊ दाभाडे असेल, चेतन भाऊ शेलार असेल आणि राजेश जी राय असेल, राजेश भाऊ जाधव, प्रसाद गराडे, हे मैत्रीचं बनलेलं एक अतूट नातं. आणि या अतूट नात्यातून काल आम्ही पाहिलं विशेष सहकार्य केलंय सर्व मित्र परिवारानं. सर्व मित्र परिवाराचं मनापासून धन्यवाद. असंच कायम प्रेम मनोजी दाभाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीम वरती आणि आपल्या मावळ तालुक्यावरती राहू द्या. अगदी आपल्या कष्टातून जरी काल मशिनरी 2 जरी असल्या ना मयूर भाऊ, तरी काम मात्र पाठीमागून मोटिवेट करण्याचं तुम्ही देखील काय केलेलं आहे ते महत्वाचं होतं. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन टीम घाई करा मित्रांनो. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक मोठी युद्ध नक्कीच यानंतर पाहायला मिळणार आहे. मोठी मॅच आहे आणि आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर सगळ्यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल आणि अगदी पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून आमचा अथंग प्रेक्षक राजा जोडला गेलाय. आता प्रत्येकाचं नाव काय आम्हाला माहीत नसणार आहे. प्रत्येक प्रेक्षक राजाचं मनपूर्वक मनापासून स्वागत तर आम्ही करतोय. अगदी तुमची गर्दी आम्हाला पाहायला मिळते. थेट वाहिनीवरती तुमचं देखील स्वागत आहे. अक्षय बेगडे आणि रवी पाटील बॅटिंगसाठी कॅप्टन नक्कीच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. राणाजी काकडे वेळ वाचवा. मॅच आपल्याला देखील तेवढ्याच नक्कीच आम्ही पाहिलं महेश भाऊ शिंदे, मयूर भाऊ बेगडे, विजू भाऊ कुंभार, आशिष भाऊ दाभाडे, चेतन भाऊ शेलार, राजेशजी राय, राजेश भाऊ जाधव, प्रसादजी गराडे, म्हणजे अगदी आपला एक मित्र एक देखणं आपल्या वडिलांसाठी नक्कीच आठवणींना उजेळा देण्यासाठी एका मुलाचं एका वडिलांवरती किती प्रेम आहे ना आपल्या ते दाखवत. धावबलकावरती आपण पाहतोय 52 झाले 53 करायच्यात. नक्कीच आपल्या पिताश्रींच्या आठवणींना उजाळा देणारी ही एक मोठी आणि मानाची स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते.
सातत्याने जर विचार केला तर एक मोठं देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे आणि नक्कीच समोरचे साडे सर देखील कॉल करतायत, इशारा देत आहेत. चला खेळूया क्रिकेटचा महारण संग्राम. एक मोठं युद्ध तगडं. तळेगाव विरोधात तळेगाव. तानाजी काकडे पहिला बॉल बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते जरूर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क एवढा खास पाहायला मिळाला नाही रवी पाटील यांचा. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू जर पाहायला गेला ना तर डॉट येताना पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. की चांगला चेंडू दरम्यान तिथे चुकी होईल थोडीशी आणि बॉल बघता बघता निघून जातोय सीमारेषेच्या पार. ही मोठी चुकी आहे आणि याचा चुकीचा मोबदला. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 रन चौकार. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. चौकार आलाय रवी पाटील यांच्या बॅटमधनं. सुरुवात झाली आहे, खातं खोललं गेलंय चौकाराच्या मदतीनं. अगदी आपण पाहिलं गेलं तर स्नेह निमंत्रण सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं. सर्वांना कळवण्यात तर अत्यंत आनंद झाला. कामगार नेते स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धेला नक्कीच सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर उद्घाटन सोहळा जसा समारंभ पार पडला ना त्यानंतर आपण लगेचच पाहिलं जे काही क्रिकेट तुमच्या समोर येत आहे. आणि क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत 3 मॅचेस झाले. 3 संघ तर घरचा रस्ता पकडतात, 3 थोडेसे पुढच्या फेरीसाठी जात आहेत. आता चौथा टीम कोणती असणार हे देखील बघायचं आपल्याला. हो, या दरम्यान इथे पाहिलं गेलं तर बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. दरम्यान इथे जर पाहिलं गेलं ना तर आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. फक्त बॅट वरती मिडल करण्याच्या नादामध्ये आलेत की काय आणि नक्कीच धावा गोळ्या करायच्या प्रयत्नामध्ये किती करतील हे देखील बघायचंय. 4 आहेत, 4 चेंडू पडलेत आतापर्यंत. यावेळेस काय पंचांकडे अपील. तानाजी काकडे हा विश्वास या देखील आमचे सुमीजी सोनवणे सांगत होते. जर आपण पाहिलं गेलं तर तुम्ही अपील करतायत ना तर अपील आधी सगळं स्टार्टअप कुठून भेटायला पाहिजे तर ती विकेट किपर कडनं, त्यानंतर गोलंदाज आणि त्यानंतर पूर्ण 38चे क्षेत्ररक्षक खेळाडू. आणि त्याच रीतीने आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहायला गेलं ना अपील जोरदार झाली आहे आणि अपीलचं कारण देखील तितकंच बरदार होतं आणि पूर्ण टीमची एकजुटी पाहायला मिळाली आहे. विकेट आली आहे, फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय शुभम कलाने नवीन बॅटर्स येतात. आता रवी पाटीलकडे भरपूर अपेक्षा होत्या. अपेक्षा कशा रीतीने होता तर धावा यायला पाहिजे होत्या आणि इथे कुठेतरी धावा आपण पाहतोय वंचित पाहायला मिळाल्या. नक्कीच आपण पाहतो किवळे परिसरामध्ये ज्यांनी क्रिकेट काय असतं ना आणि क्रिकेट किती उंचीवरती जाऊ शकतं ना हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुल राहिले असे आपण पाहतोय. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस मोदी चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीप भाऊ गोजगे, सनीदादा हापसे आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी आपण पाहिले गेले तर या पर्वामध्ये देखील एका मोठ्या दिमाखामध्ये परंतु थोडंसं आपण पाहतोय काहीतरी नक्कीच राजकीय क्षेत्रामुळे नक्कीच थोडीशी मागे पुढे होण्याची शक्यता आहे. परंतु मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संदीप भाऊ गोजगे असेल, सनीदादा हापसे असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वप्नातून साकार झालेली जी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे जरूर. परंतु अगदी चला घाई करा, आता मेघराजाचे एक एक थेंब पडायला सुरुवात झाली आहे. तानाजी भाऊ थोडीशी घाई करा फक्त, कारण जर पाऊस आला तर थोडंसं अवघड होऊन जाईल. परंतु इथे काही जाणवणार नाही एवढं वल्ल,
कारण इकडे खडकाळ भाग आहे, परंतु तरी देखील थोडंसं सहकार्य ठेवा भावांनो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 वरती कोण येणार आपण पाहतोय. विनंती असेल जरा संदीप भाऊ घोसगे आणि सनीदादा हापसे दोन्ही मान्यवरांना आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जन्मचे दातारला बोलवलंय, आमंत्रण दिलंय खरं. आता ते आमंत्रण कसं असणार हे देखील बघायचंय. डावकऱ्या त्याचा तो देखील फिरकीचा जादूगर आहे, त्याच्याकडे देखील शैली भरपूर आहे. एकमेकांच्या विरोधामध्ये आम्ही आधी सांगितलं, नक्कीच कोण कधी कसं भारी पडेल ना हे कधी सांगता येत नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. ओ यावेळेस देखील बॉल पाहायला मिळालाय वेगवान. इकडे चर्चा जरूर सुरू आहेत आपण पाहतोय, परंतु चर्चेचं कारण देखील तितकंच सुंदर बनलंय. कमी वयामध्ये नक्कीच आपल्या नावाचा डंका पेटवणारं वादळ जन्मचे दातार जेडी जो आपल्याला पाहायला मिळतोय, चतुर चालाक. तर समोर अक्षय. ओहो इकडे काय थोडस हुलकावणी देण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याच्या नादामध्ये बॅटची हलकीशी एज किरणला टिपतील झेल. विकेट आली आहे. फलंदाज अक्षय बेगडे बाद. अगदी आपण पाहायला गेलं यांना देखील ओळखलं जातं मिस्टर 360. बाबू जगताप आलेत आणि पहिल्या बॉलवरती एक चांगला फटका मारलाय करा. आणि नक्की ज्यांचं शुभागमन आपण करणार आहोत, मुकाई माता चषक सांगवडे सन्माननीय प्रथमेश भाऊ राक्षे थेट युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत, मनापासून स्वागत आहे. आणि जर पाहायला गेलं ना मित्रांनो, सांगवडे गावामध्ये या व्यक्तिमत्वानं अनेक क्रिकेट क्षेत्रातून आपल्या नावाचा डंका पेटवलाच करा, परंतु सांगवडे गावचं विकसित करण्यामध्ये देखील मोठा हातभार राहिलेला आहे. असे प्रथमेश दादा राक्षे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. इकडनं विचार करूया, जर आपण पाहायला गेलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहे जन्मजय. ओ यावेळेस पाहायला गेलं तर टॅप करण्याचा प्रयत्न होता, अपील थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. आणि दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर धाबलकावरती वाढ होत झालेली जी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावात फक्त 2 चौकार आलेत बरोबर, आणि 2 गडी बाद झालेत. आता समीकरण राहिले 26 बॉल मध्ये 45 धावा आहेत. कशा रीतीने ते धावा येणार हे देखील बघायचं खरं. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. आणि पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये त्याच प्रकारचा त्या शैलीचा सूर्यकुमार स्टाईलचा फटका खेळायचा होता धरून, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला एवढा पाहायला मिळत नाहीये. कामगिरी कशा रीतीने असणार हे देखील बघायचं आपल्याला. ओ आणि तिथे आपण पाहतो कॅच जरूर छूटा, लेकिन विकेट नाही छूटेगा. कारण तिथे मात्र आपण पाहतो थोडीशी जबरदस्त खुन्नस देण्याचं काम करतात किरण लाड, परंतु ही मॅच तितकीच सन्मानाची आहे. प्रतिष्ठा लागली आहे. आपण नक्कीच घरच्या मैदानावरती एकत्र सराव करतो जरूर, परंतु आज कोणत्या तरी स्टेजच्या समोर खेळतोय, आज कोणत्या तरी व्यासपीठाच्या समोर खेळतोय, म्हणजे आपली प्रतिष्ठा कुठेतरी आहे. परंतु किरण लाडनं ते दाखवून दिलंय ना, ते मात्र इथे मात्र या मॅच मध्ये चुरस वाढवण्याचं काम करणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजाला इथे
नक्कीच चांगल्या रीतीने त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न ठेवला. आता नवीन फलंदाज येत आहेत महाराष्ट्र पोलीस. संदीपजी गाडीलकर साहेब येत आहेत. पाहूया आता कशा रीतीने. नक्कीच इथे मात्र बॅटिंग आता असणार आहे कारण शेवटचे चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल आणि 24 चेंडूमध्ये 45 धाव्यांची गरज आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक बॅटर्सला मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे तयार आहेत. शुभम कलाने तर दुसऱ्या बाजूला संदीपजी काडिलकर साहेब. तानाजी काकडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती धावताना पाहायला मिळतील मुख्य मळवाडी गावाकडनं. चांगला बॉल चांगला फटका आणि शुभम कलानीच्या बॅटमधनं पॉइंटच्या डोक्यावरनं लांबच लांब डगआउटच्या दिशेने मारलेला षटकार. आपण पाहतोय जर मेघराजाचं आगमन झालं, पाऊस जर जास्त प्रमाणामध्ये आला, जिथं थांबन तिथूनच चालू होईल. न्यू मॅच होणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. पुन्हा एकदा चांगला बॉल चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक निवडलाय जरूर तानाजी काकडे यांनी आणि इशारा केलाय जरूर तू जा आता डगआउट कडे. एक षटकार बाद झालाय. सुरेश केसामध्ये गंगावदन पुचुड्यात ग केवडा केसामध्ये गंगावदन पुचुड्यात ग केवडा हे करीचा गोंडा लोळ का अंबिकामाय अंगात मोती फरक. थँक्यू डीजे. आणि नक्कीच सांगितलं असेल आता बस झालं बाबा तू मिळवल्या 6 धावा जा माघारी. तानाजी काकडेने देखील आता तोडीस तोड टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दाखवण्यात तयार केली आहे. ही चुरस आहे, ही लढत आहे, हे युद्ध आहे कारण इथे दोघही एकमेकांच्या विरोधामध्ये सराव करतात प्रॅक्टिस करतात ना. आता कोण इथे 100% योगदान देतं हे बघायचंय. चांगला बॉल सन्मानपूर्वक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या दिशेमध्ये टॅप केला जातोय. तिथे मात्र यश बेगडे वाह सुंदर क्षेत्ररक्षण आपलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या मदतीने 15 धावा. मॅच थोडीशी अवघड होत चालली आहे, टर्न होत चालली आहे. 21 बॉल मध्ये 38 धावांची अजूनही गरज आहे. चांगला बॉल चांगला चेंडू देखील पाहायला मिळालाय. तेवढा सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेमध्ये नक्की चेंडूला तेवढा पद्धतीने टॅप केलं सन्मान दिला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं खरंच चेंडूंच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवणं हे क्रिकेट आहे. आपण पाहिलं गेलं तर नक्कीच इकडनं पाहतोय पॉइंटच्या दिशेमध्ये आहे. लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर अशा रीतीने क्षेत्ररक्षण सुंदर रीतीने सजवलेलं आहे. ओ तानाजी काकडे सांगतायत माझ्या टप्प्यात आले की मी सुट्टी देत नाहीये. जसे इष्टी उद्ध्वस्त झाले ना हात वरती आला आणि डगआउट कडे इशारा पुन्हा एकदा झालाय. चल बाबा आणखीन एक विकेट मिळवली आहे टीकेनं. विकेट जे रिएक्शन आहे ना त्या रिएक्शन साठी खेळ आता मी तर सांगेल कारण इथे प्रतिष्ठा लागली जातीयपणाला. शंभू कुडेकर हो यावेळेस इकडे तानाजी काकडे त्या ताकदीचे नाहीये मित्रांनो कारण तिकडनं त्यांच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे.
षटक सांभाळली जात आहेत. तिसरं 18 बॉल इथे मात्र एंड झालेत. 18 बॉल मध्ये उर्वरित 37 बनवायच्यात. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, आपण पाहायला गेलं जडी जन्मजय सुंदर जाळं हातरलं गेले. जाळ्यामध्ये आता मासा सापडणार का हे देखील बघायचंय. हो यावेळेस चेंडू पाहायला गेलं तर अगदी पाहायला गेलं ना तर वेगाने इष्टांवरती शिरत सरळ किरण लाड यांच्या हातामध्ये जातोय. आणि नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला प्रणवजी बेगडे यांच्यावरती थोडासा दबाव इशारा टाकला जातोय, कारण त्या दिशेमध्ये चेंडू गेला होता. आणि नक्कीच आपण पाहणार आहोत. आता समीकरण थोडंच अवघड होत चाललंय. 17 बॉल मध्ये 37 आहे. हो यावेळेस की चांगला चेंडू, परंतु बॅकवर्ड क्षेत्रामध्ये थोडस चेंडूने मोसंडी मारली जरूर, परंतु बॉल स्टॉप झालाय हात लागल्यामुळे. आणि दरम्यान ते मात्र एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धाव बलकावरती वाढ होते. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 17. असं वाटलं होतं की बॉलिंग स्टार्टअप एवढा सुंदर झालाय. सुपरस्टार 11 टीमचा विकेट मिळवल्या तर नंतर धावांसाठी आता कुठेतरी त्यांची धावपळ सुरू आहे. धावा गोळा करायच्या आहेत दररोज. अनेक मित्रपरिवार क्रिकेटच्या माध्यमातून जोडला जातोय. सर्वांचं स्वागत आहे. हो यावेळेस काय परफेक्ट टायमिंग तर झालाय. उंची भरपूर आणि प्रणव बेगडे यांना कॉल दिलाय आणि तरी सुद्धा नक्कीच टोमना मारलाय जरूर भूषणला आणि आणखीन एक विकेट आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स आलोक पोंक्षे येत आहेत. मॅच इथूनही बनवू शकते असं नाहीये मित्रांनो, काही अवघड आहे. केलेले सगळ्यात सोबत फक्त तिथे प्रयत्न करायचे असते. आपण पाहिलं गेलं तर देहू परिसरामधील असणारी नवीन टीम आपण या पर्वामध्ये पाहिली इंद्रायणी 11. अगदी एक मोठं चषक लखपती चषक त्यांनी खेळलं आणि उपविजेता तिथे राहिलेला आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी ज्या प्रकारे युक्ती सांगितलेली आहे ना, असाध्य ते साध्य करिता तुका म्हणे सायस कारण अभ्यास, कष्ट करावे लागतात मित्रांनो. या वेळेचा चेंडू आपण जर पाहिलं गेलं आणि नक्कीच चेंडू डॉट येताना जो पाहायला मिळालाय. 17 6 गडी बाद झालेत. आलोक पोंक्षे का बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत चेंडूला खेळायचं होतं. पंचाकडे थोडीशी नक्कीच दाद मागितली जाते, परंतु चेंडू टप्पा पडला ना पिचच्या मधोमध, चेंडू सरळ निघून जातोय. नक्कीच मला तर असंच वाटतं की काय ते तानाजी काकडे जरूर या ठिकाणी काल आले आणि हाच आढावा घेऊन गेलेत की काय, कारण त्यांची गोलंदाजी भरपूर मनमोहक राहिली. परतीचा मार्ग दाखवला त्यांनी फलंदाजास. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आलोक स्विचिट खेळण्याच्या नादामध्ये होते जरूर आणि ते देखील षटकाची होईल समाप्ती. जन्मंजे आणि तानाजी यांचे 2-2 षटके संपतायत. 24 बॉल मध्ये बनवल्या गेल्यात फक्त 17. 12 बॉल मध्ये 36 बाकी आहेत. कोणावरती विश्वास टाकला जाईल ना आता हे बघायचं आपल्याला. 12 चेंडू 36 धावेंची गरज आहे. आता इकडनं आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस संदीपजी गाडीलकर साहेब भरपूर उंची ताकद क्षमता आहे. मॅच ते फिनिश करून देणार की काय हे देखील बघायचं बाकी आहे. ओम आपण पाहतोय ओम आलेत. या दरम्यान चांगला फटका खेळलाय जरूर तिथे मात्र भूषण साहनी आपण पाहतोय. आता नशिबाची साथ असेल जरूर
किरण लाड यांना आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुंदर बॅकअप करत असताना जरूर आम्हाला पाहायला मिळत नाही. या संघाचा ट्रम्प कार्ड हुकमा कसा एक्का बबलू कामगार आम्हाला पाहायला मिळत नाहीये टीम मध्ये, परंतु तरी देखील संघ असं म्हणतात ना, एका दुकट्या वाचून टीम बनते किंवा बनत नाही असं म्हटलं जातं. हो, इथे काय वेग दाखवलाय ओमनं, वेग दाखवला जरूर, परंतु आपण पाहिलं गेलं ना तर लेग स्टंपच्या पाठीमागून बराच काळ दूरवरती निघून जाणारा चेंडू हा वाईट बॉल आहे. अवांतरित धावण आता मात्र मॅच बदलली जाते. 11 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. यावेळी देखील चांगला फटका खेळलाय जरूर. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक ऋषी काळे खूप वेगाने धावले, परंतु तिथे मात्र काही फायदा होणार नाहीये. बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार जाईल आणि आलोक यांचा ब्रँडेड चौकार. नक्कीच आलोक आधीच्या बॉल मध्ये एखादा दुसरा मोठा फटका आला असताना मॅच थोडीशी दोघांकडे झुकताना पाहायला मिळाली असते आपल्याला. ओ पुढे सरसावत खेळायचं होतं दरम्यान इथे आपण पाहतोय कशा रीतीने कामगिरी. हो इथे काय क्रीज सोडलंय तुम्ही आणि नक्कीच आपण पाहणार आहोत तरी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि आशिष दाभाडे सांगत असेल की स्ट्रायकर फलंदाज बाद आहे, विकेट. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नवीन बॅटर्स इथे मात्र दाखल होतील, आपण पाहणार आहोत. अभिदादा येत आहेत आणि यावेळी देखील ओमकडे थोडस आपण पाहणार आहोत. लेग स्टंपच्या पाठीमागून चेंडू बराच काळ निघून घेतो, वाईड आलाय आणि आव्हानदारी धावाने धावबलक पुढे सरसवलं जात आहे. 24 धावा ज्या धावबलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉल, चांगला फटका भिरकावून दिलाय, भिरकन लांबच लांब जावा बॉल तिकडनं घेऊन या, ठोकलाय षटकार. पुन्हा करायचा तर 4 चौघात करा, लपून छपून भुरटे मारतात. नक्कीच आता नाद करायचा ना अभिदादा तर या मैदानावरती करून दाखवा. मॅच राहिलीये 8 बॉल 23 धावा, काय होणार. एका बाजूनं अभिदादा तर इकडनं ओम. पुन्हा एकदा आलोर फुलटॉस चेंडू होता दरम्यान हा बॉल देखील निघालाय आणि जाऊन देखील पोहोचलाय सीमारेषेच्या पार, आर पार, चौकार. मॅच पलटली गेली आहे. 7 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. नक्कीच आलोक पोंक्षे यांचे 4 ते 3 चेंडू होते ना ते थोडेसे मागणे ठरणार आहे, कारण त्या 4 ते 4 5 चेंडूवरती एकही धाव आलेली नाही. तिथे ते चेंडूवरती एक दुहेरी धावा जरी आल्या असत्या तरी टीमला कुठेतरी स्टार्टअप मिळाला असता. यावेळी देखील थोडस ताकदवान करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज जाईल माघारी, अभिदादा होत आहेत बाद, विकेट. मनावरती राज्य केलंय जरूर तुम्ही आणि नक्कीच थोडस सहकार्य आता पंचांसाठी देखील होईल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमरजीत साडेसरांचं कौतुक आहे जरूर, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर आता मॅच राहिली आहे 6 बॉल मध्ये बनवायच्या 19 धावा. नवीन बॅटर्स रोहित आलेत तर इकडनं संधी मिळाली आहे प्रणव बेगडे यांना. पाहिलेलं आहे शेवटच्या षटकामध्ये भरपूर मैदान गाजवलेले आहे, 6 बॉल मध्ये धावा रोखलेले आहेत, परंतु समोर आहेत संदीपजी गाडीलकर साहेब. पाहूया महाराष्ट्र चावा कसा असणार आता हे देखील बघायचंय. 6 बॉल मध्ये 19. शॉर्ट बीट चेंडू होता दरम्यान इथे पाहिले गेले तर नक्कीच कडे मारण्याचा प्रयत्न होता, एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र आपण पाहणार आहोत 35 या आकड्यावरती. 5 बॉल मध्ये आता मॅच राहिली आहे
18 धावा आहेत. समीकरण इथे पालटलं जातंय. अंपायर सांगतील आम्हाला तिकडे काहीतरी चर्चा जरूर आहे. नक्कीच आशिषजी दाभाडे यांचं आम्ही कौतुक करतो. पहा ना, क्रिकेट म्हणजे काय या प्रकारचं पूर्ण लक्ष ठेवणं. म्हणजे एखादी दुसऱ्या मॅच साठी आपण आतमध्ये जातोय ना, असं नाहीये. स्पर्धा माझी आहे. एखादा दुसरा नो बॉल, एखादा दुसरी धाव देखील समोरचे प्रतिस्पर्धी टीमला किती मागण्यात पडेल ना, हे सांगता येत नाही. आशिषजी दाभाडे यांचं कौतुक आहे. हो, इथे जर पाहिलं गेलं तर तिकडे हात खोललेत. हा नो बॉल आणि लुक दिवा दिलाय. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे येणार आहे. षटकार आत्ताच्या मिळतील. एक बोनस रुपी 7 धावा. षटकार. हा आवाज शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. उघडा डोळे पहा नीट. फ्री हिट ऑन. काय होईल या क्रिकेट मध्ये काही सांगता येत नाहीये. 5 चेंडू 11. हो, यावेळेस जर पाहिलं गेलं तर भन्नाट वेगानं चेंडू टाकलाय जरूर आणि तिथे चेंडू जसा मध्ये क्रीज वरती आदळला सटकन निघून गेला पाठीमागे किरण लाड यांच्याकडे. मॅच अजूनही जोरदार होऊ शकेल. 4 चेंडू मध्ये 11 आहेत. 2 बॉल मध्ये देखील होतात, परंतु आता 4 बॉल मध्ये 11 आहेत. काय होणार मैदानाच्या आतमध्ये हे देखील बघायचंय. एका बाजूने आपण पाहतोय नक्कीच आता शैली महत्वाची असणार आहे. बॅटर्स पुन्हा एकदा तयार आहेत. हो, इथे बिगिट करण्याच्या नादामध्ये होते जरूर. क्रीज सोडलंय आणि पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत फलंदाज बाद होतील. संदीपजी गाडीलकर साहेब यांना जावं लागेल. निराशा व्यक्त होत आहेत. फलंदाज बाद. धन्यवाद. काय होणार प्रश्नचिन्ह उभं राहिले. देवडी डेपोच्या मैदानावरती खेळ रंगला जातो. या क्रिकेटच्या थराराचा आवाज या सीझन मध्ये प्रणव बेगडे की प्रताप पाटील. ओ यावेळेस मध्ये आदळला गेला पुन्हा एकदा. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय दरम्यान तिथे मात्र 2 बॉल मध्ये अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. अजूनही धगधग कोणाची कमी होणार नाहीये, कारण इथे मैदान तितकंच सुंदर आहे. बॉल जर पाठीमागे निघून गेला ना किरण लाड, तिथे चौकार येईल. हा मी सेफ आहे सांगत असतील. मी अडवणार तो, काही होऊ दे, मला लागू दे, परंतु मला तो बॉल अडवायचा आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आता धाव घेऊन चालणार नाहीये. हिटमॅन रोहित दरम्यान विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. आता मॅच कुठेतरी एका बाजूनं निघून गेली आहे, परंतु इथे क्रीज सोडला जाईल आणि मॅच संपली जातीये. सामना विजयी ठरत आहेत सन्माननीय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीम. कौतुक आहे, जोरदार कौतुक केलं जाईल टीमचं. आणि कुठेतरी आता सरावामध्ये एकामेकांच्या वरचढ होणारी टीम सन्माननीय आपण पाहतोय सुपरस्टार 11 टीम एका बाजूने पराजय होती. चला टीम हँडशेक करून घ्या लगेच. दोन्ही तळेगाव टीम हँडशेक करून घ्या एका लाईनीमध्ये. आणि चला येते डीप और डेंजरस दत्ता पवार यांच्या पाठीमागे टीम आपण पाहतोय. पूर्ण टीम छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीये.